एक मोठी बातमी आता बघूयात। अपघातग्रस्त टँकर मधला गॅस हा दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी दुसरा टँकर हा घटनास्थळी आलेला आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती सध्या वाहतूक कोंडी झाली आणि अपघातग्रस्त टँकर मधला गॅस ट्रान्सफर करण्यासाठी आता दुसरा टँकर मागवण्यात आलेला आहे, जेणेकरून हा रस्ता खुला करता येईल किंवा ही ट्रॅफिक कोंडी फोडली जाईल। ही दृश्य आहेत मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची। इथं एक टँकर उलटलेला दिसतोय आणि त्यामध्ये गॅस गळती सुरू आहे। मात्र आता प्रश्न आहे तो म्हणजे ट्रॅफिक कमी करण्याचा किंवा ही कोंडी कमी करण्याचा। मात्र त्यासाठी आता दुसरा एक रिकामा टँकर तिथे आणण्यात आलाय, जेणेकरून एका टँकरमधला गॅस हा दुसऱ्यामध्ये ट्रान्सफर केला जाईल आणि गॅस ट्रान्सफरचं काम सध्या सुरू आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती। त्यामुळे ही प्रचंड अशी वाहतूक कोंडी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती सध्या झालेली आहे, कारण इथे टँकर वाहून गॅस वाहून नेणारा टँकर हा उलटलेला होता आणि त्यामुळे ही वाहतूक कोंडी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची। आता तिथे दुसरा टँकर दाखल झालाय, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। आपण पाहतोय की सध्या 24 तास उलटले असले तरी देखील तो जो टँकर आहे हा केमिकल टँकर तसाच आहे। त्यामुळे मुंबईच्या लेनवरती जी जाणारी वाहतूक आहे त्यामुळे त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या ठिकाणी झालं ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर 24 तास उलटले तरी देखील प्रशासनाला अपयश आलेलं आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी प्रशासन या ठिकाणी पुन्हा हालचाली करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या टँकरमध्ये केमिकल होतं, त्यामुळे ते काढणं एक अवघड होतं आणि केमिकल ते ज्वलनशील होतं। त्यामुळे काही काळ या ठिकाणी भीतीचं वातावरण देखील पसरलेलं होतं। मात्र सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी जो केमिकल टँकर आहे तो पलटल्यामुळे आणि मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि आपण दृश्यामध्ये पाहतोय की सध्या अजून एक टँकर आणलेला आहे। तो टँकर आपण पाहू शकतो की इथलं जे केमिकल ते दुसऱ्या टँकरमध्ये टाकण्यात येत आहे। त्यामुळे काही वेळातच वाहतूक सुरळीत होण्याची आहे। मात्र आपण पाहू शकतो की पूर्ण हा रस्ता सध्या बंद आहे आणि समोर आपल्याला पाहायला मिळतंय की एकाच लेनवरती मुंबई पुण्यासाठी जाणारी जी वाहतूक आहे ती सध्या वळून आलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की सध्या वाहतूक जी कोंडी आहे ती काही प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते की ती सोडताना प्रशासन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। मात्र हा टँकर जो अपघात झाल्यामुळे सध्या या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट मी रवी खरात, TV9 मराठी। महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळे या सर्व हत्या होत आहेत, दिवसाढवळ्या बलात्कार होत आहेत। गृहराज्यमंत्री आहेत, स्वतः परिवार त्यांचा डान्स बार चालवत असल्यामुळे अवैध व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर बोकाळलेले आहेत। एवढंच नाही तर मुंबई आणि पुण्यामध्ये एक्सप्रेस कॉरिडॉर करण्याच्या थापा मारणाऱ्या लोकांना आता ट्रॅफिक पोलिसांकरवी 20 तासापासूनचा जाम देखील त्यांना मोकळा करता येत नाही। एकंदरीत कायदा व सुव्यवस्थेचे पूर्ण बोजवारा उडालेला आहे।